नमस्कार. सज्ञान या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. युगपुरुष सिरीजमधील पुढील व्हिडिओ घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी. जवाहरलाल नेहरू यांच्या 132व्या जयंतीनिमित्त आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि चळवळीतल्या जीवनातल्या काही गोष्टी. अशा अनेक अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सज्ञान हा डिजिटल प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबा. पंडित जवाहरलाल नेहरू, इतिहास एका युगपुरुषाचा. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मीरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर 14, इसवी सन 1889 रोजी झाला. मोतीलाल नेहरू एक नामांकित व राष्ट्रीय लढ्यातील एक ज्येष्ठ पुढारी होते. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी पैसा व प्रतिष्ठा मिळवली होती. जवाहरलालांची आई स्वरूपा राणी धार्मिक वृत्तीची होती. आईकडून आणि मावशी बीबी अम्माकडून जवाहरलाल रामायण महाभारतातील कथा आणि सदाचाराची शिकवण यांचा लाभ झाला. मोतीलाल यांना अनिष्ट रूढी व धार्मिक बाबतीत फारशी आस्था नव्हती. पंडित जवाहरलाल नेहरू यांना 2 बहिणी होत्या. त्यांच्या मोठ्या बहिणीचे नाव विजयालक्ष्मी, यापुढे संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या. त्यांच्या लहान बहिणीचे नाव कृष्णा हठीसिंग असे होते. या एक उत्तम आणि प्रभावशाली लेखिका होत्या. मोतीलाल नेहरू यांची श्रीमंती असल्याने जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने झाले. त्यापैकी फर्डिनांड डी ब्रुक्स या शिक्षकाने जवाहरलाल नेहरूंमध्ये विज्ञानाची व वाचनाची आवड निर्माण केली. प्रथम एका प्रायव्हेट ट्युटरकडून शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या 15व्या वर्षी ते हॉरो इन इंग्लंड येथे शिकले. केम्ब्रिज विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या ट्रिनिटी कॉलेज येथून त्यांनी त्यांचे ग्रॅज्युएशन 1910 साली पूर्ण केले. त्यांचे विषय होते स्टडीज लॉ अँड इनर टेम्पल. भूशास्त्र, रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र हे 3 विषय घेऊन ते 2ऱ्या वर्गात पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी बॅरिस्टरची परीक्षा दिली व 1912 साली हिंदुस्थानला परतले. हिंदुस्थानात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरुवात केली अलाहाबाद उच्च न्यायालयातून. पण त्यात त्यांचे मन जास्त काळ रमले नाही. या काळात त्यांनी पुष्कळ वाचन केले. लॉर्ड डिकिन्सन व मेरेडिथ टाउनसेंड या ग्रंथकारांच्या विचारांचा त्यांच्या मनावर बराच परिणाम झाला. वैयक्तिक आयुष्य. वयाच्या 26व्या वर्षी जवाहरलाल नेहरू यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. 1917 साली इंदिरा प्रियदर्शिनी यांचा जन्म, ज्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या, त्यांना आपण इंदिरा गांधी या नावाने परिचित आहोत. तर दुसरा मुलगा 1927 साली जन्मताच मरण पावला. जवाहरलाल यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी 6, 1931 रोजी व श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी 28, 1936 रोजी निधन झाले. राजकीय आयुष्य. हॅरो येथे 1912 मध्ये काऊर, मॅझिनी व गॅरिबाल्डी याप्रमाणे आपण आपल्या देशासाठी काहीतरी करावे अशी प्रबळ इच्छा नेहरूंच्या मनात निर्माण झाली. यावेळी भारतात वंगभंग चळवळ जोरात होती. परदेशी मालावरील बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार व सशस्त्र क्रांती हा केम्ब्रिज विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांचा एक चर्चेचा विषय होता. त्यावेळेचे सारे विद्यार्थी लोकमान्य टिळक पक्षाचे म्हणजेच जहाल राष्ट्रवादी होते. पंडितजी त्याला अपवाद नव्हते. जवाहरलाल नेहरूंनी खरं तर होम रूल लीगपासून आपल्या राजकारणातल्या सुरुवात केली व होम रूल लीगचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केले. होम रूल लीग संपुष्टात आल्यानंतर 1916 पासून नेहरू हे गांधीजींबरोबर राहण्यास सुरुवात केली. 1920 मध्ये उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यात पहिल्या किसान मार्चचं आयोजन त्यांनी केलं. 1920-22 दरम्यान असहकार चळवळीच्या संदर्भात त्यांना 2 वेळा तुरुंगात जावे लागले. 1920 नॉन कोऑपरेशन मुवमेंट सुरू झाल्यानंतर युनायटेड प्रोव्हिन्सेसचे नेतृत्व नेहरूंकडे देण्यात आले. असहकार मध्येच संपल्यानंतर काँग्रेस 2 गटात विभागली गेली. स्वराज्य हा पक्ष उभा राहिला. 1923 रोजी
काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी झाले. 2 वर्ष नेहरूंनी हे पद सांभाळले. या काळात ते अलाहाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष देखील होते. पण पक्षाचे कार्य व नगरपालिका ह्या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांना पक्षकार्य महत्त्वाचे वाटले, म्हणून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी देशभर दौरा काढला. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्याही अध्यक्षपदी ते निवडून आले आणि त्यांचा भारतातील संघटित कामगार चळवळीशीही काही संबंध आला. गांधी नेहरू संबंध, गांधी नेहरू रिलेशन्स. गांधीजींपेक्षा नेहरू 20 वर्षांनी लहान होते. 1916 पासून दोघे एकत्र राहत. काही लोकांच्या मते नेहरू हे गांधीजींचे शिष्य होते. या दोघांमध्ये मतभेद सुद्धा होते, तरी सुद्धा दोघे एकत्र राहिले. गांधीजींना आपला राजकीय वारसदार म्हणून नेहरू ही उभारी घेताना दिसत होते. 1929 नंतर एक राष्ट्रीय नेता म्हणून उभारी घेण्यास नेहरूंची सुरुवात झाली. जवाहरलाल नेहरू 1929, 1936, 1937 आणि 1951 ते 1954 या काळात काँग्रेसचे अध्यक्ष राहून गेले. काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी देशभर दौरा काढला, हे आपण अगोदरच जाणून घेतले. पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यातील संबंध. भारतात सायमन आयोगाविरोधी निदर्शनाची लाट उसळली होती. जवाहरलाल यांनी लखनौ येथे निदर्शनाचे नेतृत्व केले. पोलिसांनी त्यांच्यावरही लाठीमार केला. यावेळी काँग्रेसच्या ध्येयाबाबत वसाहतीचे स्वराज्य की संपूर्ण स्वातंत्र्य असा वाद चालू होता. जवाहरलाल इतर अनेक तरुण नेत्यांप्रमाणे संपूर्ण स्वातंत्र्य या मताचे होते. सुभाषचंद्र बोस व इतर तरुण यांच्या सहकार्याने त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स युथ लीग ही संस्था काढून देशभर संपूर्ण स्वातंत्र्याच्या ध्येयाचा हिरिरीने प्रचार व प्रसार केला. त्याचा परिणाम 1929च्या लाहोर येथे झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. रावी नदीच्या तीरावर त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्राने संपूर्ण स्वातंत्र्याची प्रतिज्ञा केली. या युगपुरुषांचा परस्पर संबंधांविषयी उलटसुलट चर्चा आपल्याला पाहायला ऐकायला मिळतात. परंतु एक अभ्यासपूर्ण सखोल निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की स्वातंत्र्य चळवळात असलेली त्यावेळीची राष्ट्रीय काँग्रेस जी होती, त्या काँग्रेस पक्षाचा विचार म्हणजे गांधी, मेंदू म्हणजे नेहरू, शरीर म्हणजे बोस आणि त्या अख्ख्या पक्षाची धार म्हणजे सरदार. तर स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून आम्हाला सांगू शकता. प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी कोणता नवीन पक्ष काढला? ह्याचे पर्याय आहेत हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टी, फॉरवर्ड ब्लॉक, भारतीय कामगार पक्ष, आझाद हिंद फौज. आपले उत्तरं तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. सविनय कायदेभंग चळवळ, सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट. भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या राष्ट्रसभेला पूर्ण स्वराज्य हवे होते, पण ब्रिटिश सरकार ते द्यायला तयार नव्हते. महात्मा गांधींनी तडजोड म्हणून संपूर्ण दारूबंदी, 50% शेतसारा माफ, मिठावरील कर रद्द, 50% लष्कर खर्चाची कपात, देशी मालाला संरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता अशा एकूण 11 मागण्या ब्रिटिश सरकारपुढे मांडल्या होत्या. सरकारने महात्मा गांधींच्या या मागण्यांकडे दुर्लक्ष करून दडपशाही सुरू केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून 14 फेब्रुवारी 1930 रोजी राष्ट्रसभेने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाचा जनतेला आदेश दिला. या 1930-35 दरम्यान मिठाचा सत्याग्रह आणि काँग्रेसच्या अन्य आंदोलनांमुळे नेहरूंचा अनेकदा तुरुंगवास घडला. 14 फेब्रुवारी 1935 रोजी अल्मोरा तुरुंगात त्यांनी स्वतःचे आत्मचरित्र पूर्ण केलं. भारताची स्वातंत्र्य प्राप्तीची वाटचाल. 31 ऑक्टोबर 1940 रोजी भारतावर युद्धात सहभागी होण्यासाठी दबाव टाकल्याच्या विरोधात नेहरू यांनी केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहामुळे त्यांना अटक झाली. डिसेंबर 1941 मध्ये अन्य नेत्यांसह त्यांची सुटका झाली. 7 ऑगस्ट 1942 रोजी पंडित नेहरू यांनी मुंबईत अखिल भारतीय काँग्रेसच्या समितीच्या बैठकीत
ऐतिहासिक भारत छोडोचा संकल्प सोडला. 8 ऑगस्ट 1942 रोजी अन्य नेत्यांबरोबर त्यांनाही अटक झाली आणि अहमदनगर तुरुंगावर त्यांची रवानगी करण्यात आली, जिथे त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे ऐतिहासिक ग्रंथ लिहून काढलं, ज्याच्यावर आधारित एक वेब सिरीज अर्थातच भारत एक खोज ही दूरदर्शनवरची तुम्हाला पाहायला मिळेल, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहाल. त्यांची ही सर्वाधिक आणि शेवटची कोठडी होती. एकूण 9 वेळा त्यांनी तुरुंगवास घडला. जानेवारी 1945 सुटका झाल्यावर त्यांनी देशद्रोहाचा आरोप असलेल्या INAच्या अधिकारी आणि व्यक्तींचा कायदेशीरपणे बचाव केला. मार्च 1946 त्यांनी दक्षिण पूर्व आशियाचा दौरा केला. 6 जुलै 1946 रोजी चौथ्यांदा ते काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. स्वातंत्र्यपूर्व अंतरिम सरकार. स्वातंत्र्यपूर्व देशात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार स्थापन करण्यात आलं. यामध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीगच्या नेत्यांचा समावेश होता. काँग्रेसकडून जवाहरलाल नेहरू यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय, सरदार वल्लभभाई पटेल गृह मंत्रालय, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालय, राजेंद्र प्रसाद कृषी आणि अन्न या मंत्रालय, C राजगोपालाचारी शिक्षण आणि उद्योग, बलदेव सिंग संरक्षण, असफ अली रेल्वे, CH भाभा खाणी व ऊर्जा मंत्रालय, मुस्लिम लीगच्या इब्राहिम इस्माईल यांच्याकडे वाणिज्य, लियाकत अली खान यांच्याकडे अर्थ मंत्रालय, अली खान यांच्याकडे आरोग्य मंत्रालय, जोगेंद्रनाथ मंडल यांच्याकडे कायदा मंत्रालय, अब्दुल रब मिस्टर यांच्याकडे बंदरे मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. मुस्लिम लीगकडून लियाकत अली यांना प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं आणि अंतरिम सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. आता या स्वातंत्र्यपूर्व अंतरिम सरकाराची गरज काय होती? तर 1900 साली इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळेल असे ठामपणे वाटले, त्यामुळे इंटरिम कॅबिनेट तयार करण्यात आले होते. त्याचे अध्यक्ष नेहरू झाले आणि पुढे पंतप्रधान झाले आणि मुस्लिम लीगचे जे प्रतिनिधी होते अर्थातच लियाकत हे पाकिस्तानाचे दुसरे पंतप्रधान झाले. नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा असं म्हटलं जातं की काँग्रेसच्या नेत्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचं नाव पुढे केलं होतं, पण गांधी आणि इतर मोठ्या नेत्यांनी नेहरूंचं नाव पुढे केलं. काही इतिहासकारांच्या मते 1950 नंतर सरदार पटेलांच्या तब्येतीच्या कारणांमुळे अस्वस्थ होते. त्यानंतर नेहरू पंतप्रधान झालेच असते. 1947 स्वातंत्र्य होण्यापूर्वी इंग्रजांचा असा प्रयत्न होता की सर्व राज्यांना वेगळं ठेवायचं, त्यांना जास्त अधिकार द्यायचे, भारत देश एकसंघ राहू नये हे त्यांचं प्रयोजन होते. ह्या गोष्टीला नेहरूंनी कडाडून विरोध केला. ते माउंट बॅटनला म्हणाले, असे केल्यास आम्ही पुन्हा आंदोलनाला सुरुवात करू. स्वातंत्र्यानंतरचा काळ. भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी नेहरूंचं खूप महत्त्वाचं असं ऐतिहासिक भाषण झाले, ज्याचं नाव ट्रिस्ट विथ डेस्टिनी आहे. हा भाषण आपण सर्वांनी नक्कीच ऐका. ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. एक आंतरराष्ट्रीय विचार असलेला नेता तसेच मानवतेचा विचार करणारा नेता म्हणजे नेहरू. इन्क्लुझिव्ह कॅबिनेट अर्थातच समावेशक मंत्रिमंडळ. समावेशक एवढ्यासाठीच की त्या मंत्रिमंडळात लॉ मिनिस्टर म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांची देखील नेमणूक झाली. 1947 इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन ह्याच मंत्रिमंडळात पास झालं. पंडित नेहरू आधुनिक भारताच्या बाजूने होते, म्हणून त्यांनी नव्या विचारांच्या भारताकरता मजबूत पाया उभारला आणि शांततापूर्ण वातावरण व संघटन याकरता निरपेक्ष आंदोलनाची रचना केली. सोबतच त्यांनी कोरिया युद्ध, सुएझ नदी विवाद सोडवण्याकरिता व काँगो करारात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. पश्चिम बर्लिन, ऑस्ट्रिया आणि लाओससारख्या अनेक विस्फोटक मुद्द्यांच्या समाधानात कित्येक करारांमध्ये युद्धात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्याने पोर्तुगीजांना 1960 गोव्या, दीव, दमण येथे हरवून या राज्यांना भारताचा ताबा मिळवला. आंतरराष्ट्रीय कामगिरीमध्ये जी सर्वात महत्त्वाची ठरली आणि आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधांना दिशा देणारा जो निर्णय होता तो अर्थातच शीतयुद्धाच्या काळात जेव्हा देश हे रशिया किंवा अमेरिका ह्या गटात सामील होण्याच्या मार्गाने होते, तेव्हा नेहरूंनी पंतप्रधान म्हणून भारताचे आणि तसेच समविचारीन देशांना एकत्र घेऊन नॉन अलाइन मुवमेंट
अर्थातच अलिप्ततावादी चळवळ ही सुरू केली. ह्या सर्वच कामगिरीमुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांना तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारतरत्न हे पुरस्कार जाहीर केले. काश्मीरचा मुद्दा. पंडित नेहरूंचे शेख अब्दुल्ला यांच्याशी चांगले संबंध होते. काश्मीरच्या मुद्द्यावरचा इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन हा 1947 साली पास झाला. नेहरूंनी त्यावेळी एक मध्यम मार्ग काढला. काश्मीरला पूर्णपणे भारतात पण घेतले नाही व पूर्ण स्वातंत्र्यही दिले नाही. अनेकांचं असं म्हणणं आहे की नेहरूंनी जे केलं ते योग्य होतं. असं केलं नसतं तर काश्मीर आपल्याकडे राहिला नसता. दुसरीकडे काही लोक असं म्हणतात की काश्मीरला इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन न देता तो संपूर्णपणे भारतात घ्यावा. नेहरूंचे शेख अब्दुल्ला यांचे चांगले संबंध होते. शेख अब्दुल्ला हे काश्मीरमध्ये राजा हरिसिंग विरुद्ध स्वातंत्र्य लढत होते. नेहरूंनी शेख अब्दुल्ला यांनी त्यावेळी काश्मीरचे पंतप्रधान बनवले. पण 1953 साली नेहरूंनीच हे सरकार बरखास्त केले आणि त्यांना जेलमध्ये टाकले. नेहरूंनी काश्मीरचा मुद्दा UN मध्ये नेला आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की त्यामुळे तो अजूनच चिघळला. बॉर्डर डिस्प्यूट विथ चायना. चीनसोबतचा सीमावाद. पंचशील हा करार चीनबरोबर नेहरूजींनी केला. त्यानंतर त्यांना वाटले की आता चायना आपल्याबरोबर कधीच युद्ध करणार नाही. असं न होता 1962 साली चीन युद्ध झालंच. यासाठी बरेच लोक दोष नेहरूंच्या दूरदृष्टीला देतात. इकॉनॉमिक पॉलिसी. आर्थिक धोरण. नेहरूंनी सोशलिस्ट इकॉनॉमिक पॉलिसीचा उपयोग केला. काँग्रेसने 1938 साली नॅशनल प्लॅनिंग कमिटी बनवली होती आणि त्याचे प्रमुखसुद्धा नेहरू होते. त्यावेळी स्टील फॅक्टरीज सुरू झाल्या. मल्टीपर्पज रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट. विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन. बऱ्याच एम्स, IIT, IIM, NIT, CSIR ह्या सगळ्या संस्थांची पायाभरणी ही नेहरूंच्या या वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच झालेली आपण पाहू शकतो. न्यूक्लिअर प्रोग्राम, पॉवर जनरेशन अर्थातच ऊर्जा निर्मिती. विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन हे त्यांच्या विचाराचे प्रमुख सूत्र होते. म्हणून स्वातंत्र्यानंतर लगेच नेहरूंनी होमी भाभा, सतीश धवन, शांतीस्वरूप भटनागर, विक्रम साराभाई इत्यादींना बरोबर घेऊन 1958 मध्ये विज्ञान धोरण जाहीर केले व त्यानुसार देशभर विज्ञान संस्थांचे जाळे उभे केले. गेल्या काही काळातील भारताचे अणुचाचण्या, चंद्रयान मोहीम, मंगळ मोहीम, सॅटेलाईट, 3 मीटर टेलिस्कोप, संरक्षण दलातील आधुनिक शस्त्रास्त्रे, सुपर कम्प्युटर व सर्व प्रगतीचे श्रेय नेहरूंच्या दूरदृष्टीलाच द्यावे लागेल. जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावाने ओळखले जातात. पंडित नेहरूंना मुले फार आवडत म्हणून मुले त्यांना चाचा नेहरू म्हणायचे. त्यांना चाचा नेहरू लेगसी अशी उपाधी दिलेली होती. सोशलिझम, सेक्युलरिझम अँड डेमोक्रेटिक ट्रेडिशन ह्या सर्व गोष्टींचा पाया नेहरूंनी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. प्रोग्रेसिव्ह थिंकर अर्थातच पुरोगामी विचारवंत म्हणून त्यांनी हिंदू कोड बिल पास करण्यासाठी मोठी भूमिका बजावली. सर्वसामान्य, सुशिक्षित, उच्चभ्रू अशा साऱ्या लोकांमध्ये नेहरू प्रसिद्ध होते. जगभरात त्यांना वेगवेगळ्या स्तरावर पाठिंबा मिळत होता. त्यांची भाषणे ऐकायला देशासोबतच परदेशातही गर्दी होत असत. विशेष उल्लेख करायचा झालं तर हिंदू कोड बिल पास करण्यासाठी स्वतःच डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा विरोध होता. पण त्यांचा विरोध झुगारून हा कायदा हिंदूंसाठी चांगला आहे म्हणूनच नेहरूंनी याचा पाठिंबा केला. क्रिटिसिझम किंवा फेलियर्स. नेपोटिझम अर्थातच परिवारवाद. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की इंदिरा गांधी यांची INS प्रेसिडेंट यावरती नियुक्ती करून त्यांनी परिवारवादाला उभारी दिली. चीनबाबत त्यांनी बाळगलेला अति आत्मविश्वास किंवा ते गाफील राहिले होते. 1959 साली केरळ राज्यामध्ये लोकांकडून निवडून आलेले सरकार बरखास्त करण्यात आले. उत्तर पूर्वामध्ये आम्हाला वेगळा देश द्या ह्या त्यांच्या भूमिकेकडे नेहरूंनी व्यवस्थित लक्ष न देता तो प्रश्न सोडवला नाही. आणि अफेअर्स विथ एडविना माउंटबेन ह्या विशेष गोष्टींसाठी त्यांचं क्रिटिसिझम किंवा त्यांचा विरोध केला जातो. पण हे देखील अभ्यासाचे मुद्दे आहेत.
पूर्व प्रधानमंत्री अर्थातच प्रधान सेवक पंडित जवाहरलाल नेहरू यांचे काही विचार. देशाच्या सेवेत नागरिकत्व आहे. संस्कृती मन आणि आत्म्याचा विस्तार आहे. अपयश तेव्हाच येतं जेव्हा आपण आपले आदर्श, उद्देश आणि सिद्धांत विसरतो. दुसऱ्याला आलेल्या अनुभवाने स्वतःचा फायदा करून घेणारा बुद्धिमान असतो. लोकतंत्र आणि समाजवाद ध्येय प्राप्त करण्याच्या साधन आहेत. लोकांच्यात असलेली कला त्यांच्या बुद्धीचा खरा आरसा असतात. हे सगळे विचार मांडण्यासाठी त्यांनी बरंच लेखन आणि बरंच साहित्य लिहिलं. त्यातील काही त्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके अर्थातच द डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, टुवर्ड्स फ्रीडम ही त्यांची स्वतःची ऑटोबायोग्राफी, लेटर्स फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर. चीनसोबतच्या संघर्षानंतर काही दिवसातच नेहरूजींची प्रकृती बिघडली. त्यानंतर 27 मे 1964 हृदयविकाराचा झटक्याने त्यांचे निधन झाले. एक युगपुरुष शांत झाला आणि या युगपुरुषाच्या बोलताना न्यूयॉर्क टाइम्सने मेकर ऑफ मॉडर्न इंडिया म्हणून त्यांच्यावरती भला मोठा लेख जाहीर केला. आणि अशा प्रकारे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला दिशादर्शक ठरणारा एका युगपुरुषाचा अंत झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु स्वातंत्र्यानंतरचा भारत देश कसा असेल, तो कसा चालेल, हे सगळं सांगण्यासाठी एक ग्रंथ निर्माण केला गेला. तो ग्रंथ अर्थातच आपला संविधान. देशाला पुढील अनेक दशके दिशा दाखवणारा जो संविधान होता, त्या संविधानाचे निर्माते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. युगपुरुष सिरीजमधील पुढील व्हिडिओ लवकरच. अशा अनेक व्हिडिओजसाठी सज्ञान इन्स्टिट्यूट हा आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, फेसबुकवर लाईक करा, शेअर करा, टेलिग्रामवरती फॉलो करा आणि इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करा आणि जाणून घेत राहा तुमच्या अभ्यासाशी निगडीत बऱ्याच गोष्टी. धन्यवाद.